संडे स्पेशल आज आपण छोलेपुरी बनवणार आहे। तर बघा मस्त झाले छोलेपुरी बनवून आज आपले। तर इथे मी चणे रात्री भिजायला घातलेले छोले कुकरला लावून घेणार आहे बघा। आता एक ग्लास पाणी टाकले, त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि हे दालचिनीचा एक तुकडा टाकायचा, म्हणजे चांगला स्मेल पण आणि टेस्ट पण येते चांगले भाजीला आपल्या। कुकरला आपण 3 शिट्ट्या लावून घेऊ। इकडे मी बाजूला लावलाय, तोपर्यंत तिकडे आपण पीठ मळून घेऊ। इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्या अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे। इथे बघा आपली देवपूजा वगैरे दिवा वगैरे लावून झाले। रविवारचीच वेळ भेटते असं सगळं करायला, रोज धावपळ असते। आता आपण मसाला करून घेऊया। इथे 1 टमाटर कापून घेतलेले आणि 1 कांदा मी चॉपरने बारीक करून घेतलाय। 2 कांदे घेतले बारीक करून आणि टोमॅटोची आपण मिक्सरला प्युरी करून घेऊया। हे बघा आपली प्युरी करून तयार झालेली आहे। आपले बघा मसाला करेपर्यंत आपल्या इकडे छोले पण शिजून झाले तयार बघा। छान शिजलेत, असे फुटले वगैरे नाहीयेत। आता इकडे जिरं टाकले, अद्रकचे चांगले काप करून घेतलेले, चांगली फोडणी द्यायची ह्याला आणि कांदा। म्हटलं काय आता रोज नॉनव्हेज खायचं रविवारचं, मग असं प्रत्येक रविवारी काहीतरी असं वेगळं बनवत असते मी। प्रत्येक रविवारी असं नॉनव्हेज नसतं, गेल्या रविवारी मटण बनवलं होतं, एका रविवारी व्हेज, कधी चिकन कधी मच्छी असं बनवत असते मी। इथे तिखट टाकून घेतले 2 चमचे, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि हिंग। चांगलं मिक्स करायचं हे। आणि आपण टोमॅटो प्युरी केलेले आहे ते टाकून घेऊ। त्याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याला चांगलं। हे बघा आपला असं मसाला एकदम मस्त तयार झालेला आहे, असं वाटते शेजवान चटणीच आहे, छान एकदम फ्राय झालेलं आहे। आणि 2 मिनिटं आपण झाकून ठेवू, नंतर बघू। हे बघा आपल्या मसाल्याने आता तेल सोडायला सुरुवात केली आहे। सतत मिक्स करत राहायचं, परतत राहायचं त्याला, म्हणजे चांगला मसाला फ्राय होतो आपला त्याच्यामध्ये। मी काय सकाळचं उठलं की सगळं आवरून घेतलं, मुलाला क्लासला, शनिवार रविवार मुलाचा क्लास असतो, मग म्हटलं चला आता घरातलं सगळं काम आवरून वगैरे घेतलं, देवपूजा वगैरे। बघा आपले छोले तयार झाले। वरून थोडंसं मी छोले मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये, विसरले होते मी, नंतर टाकला त्याच्यामध्ये। एकदम बारीक गॅसवर ठेवलेले आहे। भाजी शिजूस तर मी इकडं पुऱ्या लाटून घेतल्या, तोपर्यंत काय करणार, आवरायला लागतं पटपट पटपट सगळं। आवरत भांडी पण काय पडले असेल ते घासायला लागतात, मग सगळा राडा परत ना मग एकदम पडतो ना, मग आपल्याला पण घाई असते। म्हणून मी भाजी शिजोस्तोवर ना पुऱ्या लाटून घेतल्या, कारण का अगोदरच पीठ मळून घेतलं होतं, म्हटलं चांगला रवा वगैरे चांगला भिजल त्याच्यामध्ये। चहा नाश्ता झाला की लगेचच तयारी करायला घेतली मी। 1-1.5 तास जातो करायला हे सगळं। हे दाखवायला सोपं वाटतं या। पुऱ्या पण आपल्या किती छान फुगल्यात ना, असं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं की मग आपल्याला पण भारी वाटतं ना, की अरे हा मस्त पुऱ्या वगैरे फुगल्या आपल्या। एवढ्या घाईमध्ये बनवलं, म्हणजे आज काय घाई नाही केली मी, आरामातच बनवलं, सगळं आवरून काम घेतलं अगोदर करून। मस्त फुगल्या टम पुऱ्या एकदम अशा। आणि पीठ मळताना आहे ना चांगलं मळून घ्यायचं आणि घट्ट मळायचं चांगलं। आणि न पीठ लावताच आम्ही पुऱ्या लाटलेल्या आहेत, थोडंसं तेलाचा हात घेऊन असं लावून त्याला, त्याच्यामुळे तेल पण आपलं खराब होत नाही, मग आपण भाजीला वगैरे चपातीला वगैरे पण नंतर यूज करू शकतो।
मस्त टम फुगलेत एकदम पुऱ्या आणि छान लागतात. हे बघा आपल्या पुऱ्या. माझं किचन छोटं आहे हो, त्याच्यामुळे एवढं सगळं असं सेटअप नाही मला करता येत. मी माझं जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवलं. काय करणार, पलीकडे गॅसवरती कुकर लावला तिकडे आणि मग इथे हे एका साईडला मग ते तुम्हाला पीठ वगैरे दाखवलं कसं घेतलं ते. हे बघा आपल्या पुऱ्या तयार झाल्या. इकडे दुसऱ्या गॅसवरती मी तोपर्यंत भाजी ठेवलेली शिजायला. भाजीमध्ये ते आर्क पण उतरला पाहिजे ना मसाल्याचा वगैरे चांगला, तर भाजी टेस्ट लागते आपली खायला चांगली. कोथिंबीर टाकून घेतली थोडी आणि कसुरी मेथी टाकायची तर छान लागते. कसुरी मेथी अशी तर मी नेहमीच वापरते डाळीमध्ये वगैरे, ह्याच्यामध्ये अशी टाकायला. वांग्याची भाजी वगैरे काय केली तर टाकते. मला खूप आवडते कसुरी मेथी. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी छोलेपुरी? आवडल्यास नक्की शेअर करा आणि सपोर्ट करा प्लीज माझ्या चॅनलला. मी एवढे छान छान रेसिपी बनवते. कशी वाटली तुम्हाला माझी छोलेपुरीची रेसिपी? आवडल्यास नक्की शेअर करा आणि या छोलेपुरी खायला आणि सबस्क्राईब करा हो चॅनलला माझ्या तेवढं.